श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. श्री गजाननांनी गढूळ जलप्राशन केले. भोजन झाल्यावर पाण्याची गरज भासतेच हे जाणून दामोदरपंत यांनी श्री गजानन महाराजांसाठी पातुरकरांच्या घरातून सुवासिक व थंडगार पाणी आणले. मात्र तोवर श्री गजानन महाराजांनी जवळच्याच एका नाल्यातील पाणी प्राशन केले. हे पाहून गाईगुरांच्या वर्दळीने गढूळ व अस्वच्छ झालेले नाल्याचे पाणी पिऊ नये अशी दामोदरपंतांनी त्यांना विनंती केली. तेव्हा पाणी सर्वत्र सारखेच असते, त्यामध्ये गढूळ व स्वच्छ असा भेदाभेद करू नये. जे गाईगुरांना चालते ते माझ्यासाठी अयोग्य कसे ठरेल? त्यांचा आणि माझा आत्मा जर एक असेल तर त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद कसा राहील? असे विचारून श्री गजानन महाराज वाऱ्याच्या वेगाने तिथून निघाले आणि क्षणार्धात दिसेनासे झाले. इति समाप्त.